मारलेला हा चेंडू अतिशय सुंदर फ्लिक 4 धावांसाठी आणि मला वाटतंय कृष्णा पुजारी आणि आदित्य असे अंतुलेनगर ए संघाचे प्रथम फलंदाज आणि प्रशांत घेऊन येत आहेत पॉवर प्लेचं षटक इचलकरंजी ए संघाकडून. पहिल्या चेंडूवरती चौकार. पुढचा चेंडू पाहूया प्रशांत काय करतात. खोल टप्प्याचा चेंडू उत्तुंग फटका आणि षटकार. आक्रमक पवित्रा घेताना कृष्णा पुजारी. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. पॉवर प्लेचा भरपूर उपयोग करताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 घातक प्रहार आणि धावसंख्या झालेल्या आहेत 10 बिनगडी बाद. यानंतर होणारा सामना पूल बी चा असल. दापोडी सी विरुद्ध सोलापूर बी. यानंतर होणारा सामना दापोडी सी विरुद्ध सोलापूर बी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. पुन्हा एकदा पुढच्या दिशेने मारलेला हा चेंडू सदानंद यांचं थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण, सॉरी अमोल यांचं थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यात यशस्वी झालेत कृष्णा. 3 चेंडू बिनगडी बाद 11. अंतुलेनगर ए आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 घातक प्रहार, चौकार, षटकार, नंतर 1 धाव. हाफ ट्रॅकर टाकलेला चेंडू आणि पंचांचा वाईडचा इशारा. अवांतर धाव आलेली आहे आणि धावसंख्येमध्ये बदल झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 12 बिनगडी बाद. पूल एचा पहिल्या फेरीतील अखेरचा सामना असेल हा. कोंडवा अंतुलेनगर ए विरुद्ध इचलकरंजी ए. यानंतर पूल बी ची सुरुवात होणार आहे पहिल्या फेरीची. हाफ ट्रॅकर चेंडू पूल केलेला आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने आदित्यांनी आणि 1 टप्प्यावरून चौकार मारलेला आहे आदित्यांनी. आदित्य यांची सुद्धा आक्रमक सुरुवात. 4 चेंडू मध्ये 16 धावा जमवलेल्या आहेत कोंडवा ए संघाने. यानंतर होणारा सामना दापोडी सी विरुद्ध सोलापूर बी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की दोन्ही संघ तयार ठेवायचे आहेत. या सामन्यातील पहिला डाव झाल्यानंतर नाणेफेकसाठी यायचं आहे. दरम्यान प्रशांत यांचा पुढचा चेंडू ऑफसाईडच्या खूपच बाहेर आणि पुन्हा 1 वाईड आणि थोडस घातक प्रहार करत असल्यामुळं बचावात्मक पवित्रा घेताना प्रशांत आणि फलंदाजापासून दूर चेंडू टाकत आहेत आणि अतिरिक्त धाव त्यांनी दिलेली आहे. धावसंख्या झालेली आहे बिनगडी बाद 17. आदित्य यांना पुढचा चेंडू प्रशांत यांचा. खोलवर टप्प्याचा चेंडू आदित्यांना समजलेला नाही आणि ह्या षटकातील पहिला निर्धाव चेंडू आणि पहिला षटकातील अखेरचा चेंडू असणार आहे. दरम्यान कोंडवा ए संघानं 17 धावा जमवल्या आहेत 5 चेंडूंमध्ये. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारल कोंडवा ए संघ. इचलकरंजीची फलंदाजी सुद्धा तेवढीच भक्कम आहे. याचा विचार थोडासा अंतुलेनगर ए संघानं करायचा आहे आणि त्या हिशोबाने त्यांनी धावा आपल्या बोर्डवरती ठेवायच्या आहेत. प्रशांत यांच्या षटकातील अखेरचा चेंडू. उत्कृष्ट टप्पा, उत्कृष्ट लाईन आणि पुन्हा एकदा ऑफस्टमच्या खूपच बाहेर वाईड. धावसंख्येमध्ये बदल झालेला आहे बिनगडी बाद 18. बचावात्मक पवित्रा घेत असताना प्रशांत अतिशय चांगली गोलंदाजी करत आहेत. दरम्यान प्रशांत यांच्या षटकातील अखेरचा चेंडू, पॉवर प्लेचा अखेरचा चेंडू. आदित्य यांनी पुन्हा एक घनघात प्रहार केलेला आहे आणि या ठिकाणी काऊ कॉर्नर मध्ये झेल सोडलेला आहे. थोडासा कठीण होता पण आपल्या ह्या लेवलला असे झेल घेणं अपेक्षित आहे. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे बिनगडी बाद 19. पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग केलेला आहे कोंडवा ए संघानं. कृष्णा पुजारी खेळत आहेत 11 वरती आणि आदित्य खेळत आहेत 5 धावांवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, चौथा चेंडू वाईड, 5व्या चेंडूवरती चौकार, 6वा चेंडू वाईड, 7वा चेंडू डॉट, 8वा चेंडू वाईड आणि लास्टच्या चेंडूवरती 1 धाव. यानंतर सदानंद पुढचं षटक घेऊन येत आहेत इचलकरंजी ए संघातर्फे. सदानंद
पुढचं षटक घेऊन येत आहेत सदानंद. सामना करतील आदित्य. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा उत्कृष्ट चेंडू आणि मला वाटतंय आदित्य झेलबाद झालेले आहेत. यष्टीरक्षकांनी अतिशय सुंदर झेल घेतलेला आहे. सदानंद यांचा उत्कृष्ट चेंडू खोलवर टप्प्याचा ब्रह्मास्त्र यूज केलेलं आहे त्यांनी क्रिकेटचं आणि पहिला धक्का बसलेला आहे अंतुलेनगर ए संघाला आणि आदित्य यांची जागा घेण्यासाठी जात आहेत सलीम. 19 धावांवरती पहिला धक्का लागत आहे कोंडवा ए संघाला. पाहूया इचलकरंजी हे संघ या सामन्यामध्ये पुन्हा मुसंडी मारतोय का. पहिल्या षटकामध्ये 19 धावा दिल्या होत्या प्रशांत यांनी. सदानंद यांनी मात्र आपलं षटक अतिशय चांगलं सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती बाद केलेले आदित्य यांना. यानंतर होणारा सामना सोलापूर बी विरुद्ध दापोडी सी. सामना थोडासा लवकर सुरू करायचा आहे राहुल थोडासा सामना लवकर सुरू करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती आदित्य बाद झालेले आहेत. आणि पुढचा चेंडूचा सामना करतील सदानंद यांचा सलीम. अतिशय उत्तुंग फटका सुंदर असा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा फटका 6 धावांसाठी एक लॉफ्टेड शॉट मारलेला आहे सलीम यांनी. सदानंद यांच्या दुसऱ्या चेंडूवरती घातक प्रहार करताना सलीम शेख. अतिशय सुंदर फटका. सदानंद यांचा पुढचा चेंडू सलीम यांच्यासाठी पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू मिसहिट झालेला आहे. झेल तर उडला होता पण नो मॅन्स लँड मध्ये गेलेला आहे आणि क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत सलीम. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 26. कृष्णा पुजारी आता स्ट्राईक वरती आलेले आहेत. कृष्णा पुजारी सदानंद यांचा पहिल्यांदाच सामना करताना दिसतील आपल्याला या षटकामध्ये. पाहूया काय करतात. पहिल्या षटकाचा खरपूस समाचार घेतला होता कृष्णा पुजारी यांनी. एक हाफ ट्रॅकर चेंडू आणि कृष्णा पुजारी यांचा उत्कृष्ट पुल पॉवरफुल स्ट्रॉंग षटकार. कृष्णा पुजारी यांनी षटकार खेचलेला आहे. कृष्णा पुजारी अतिशय घातक फलंदाजी करताना दिसत आहेत आणि दुसऱ्या षटकाचा सामना करताना देखील त्यांनी पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करत अजून एक षटकार खेचलेला आहे आणि आपले इब्राहिम शेख आणि मच्छिंद्र हडगळ यांचं समालोचन कक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे. दोघांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान सदानंद यांचा पुढचा चेंडू पाहूया. सदानंद यांनी पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता. नंतर षटकार 1 धाव आणि पुन्हा षटकार. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 32. 1 गडी बाद. पुढचा चेंडू सदानंद यांचा आणि कृष्णा पुजारी यांना त्यांनी त्रिफळाचित केलेला आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलेला आहे. कोंडवा हे संघाला दुसरा धक्का बसत आहे कृष्णा पुजारी यांच्या स्वरूपात. 2 गडी बाद 32 धावा. कोंडवा ए संघाची सुरुवात तर चांगली झालेली आहे. पाहूया राहिलेल्या यानंतर कोंडवा ए संघाचे कर्णधार विशाल फलंदाजीसाठी येत आहेत. विशाल सुद्धा आक्रमक फलंदाज आहेत. धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 32. दुसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू असणार आहे. सदानंद यांचं चांगलं षटक आहे. 2 गडी बाद त्यांनी केलेले आहेत परंतु 13 धावा सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. सदानंद यांच्या षटकातील अखेरचा चेंडू आणि सामना करतील विशाल. विशाल यांनी सुद्धा पहिला चेंडू उत्तुंग मारलेला आहे. चेंडू खूप उंच गेलेला आहे. पाहूया झेल होतो का.
आणि झेल सुटलेला आहे. पाहूया तीन धावा घेण्यात पंच किती धावा आहेत आत्ताच्या? पंच तीन. तीन धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत फलंदाज. दोन षटका केली, धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 35. तिसरं षटक घेऊन येत आहेत अमोल. यानंतर होणारा सामना दापोडी सी विरुद्ध सोलापूर बी. दोन्ही संघाने दोन्ही कर्णधारांनी आपले संघ सज्ज ठेवायचे आहेत. अमोल विशाल यांचा पुढचा पटका काव कॉर्नर मध्ये गॅप मध्ये मारलेला आणि चौकार. अमोल यांच्या पहिल्या चेंडूवरती विशाल यांनी प्रहार केलेला आहे आणि चौकार घेण्यात यशस्वी झालेले आहेत विशाल. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झालेली आहे 39. अमोल यांचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला हा चेंडू आणि चौकार. 2 चेंडूंवरती 2 चौकार दिलेले आहेत अमोल यांनी. धावसंख्या जलद गतीने वाढत आहे कोंढवा ए संघाची. 2 गडी बाद 43. दोन गडी बाद 43. अमोल यांचा पुढचा चेंडू सामना करेल विशाल आणि ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू. पंच वाईडचा इशारा दाखवताना एक अवांतर धाव कोंढवा ए संघाच्या धावसंख्येमध्ये. अमोल यांचा पुढचा चेंडू सामना करेल विशाल आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू पुन्हा लेग साइडच्या दिशेने मारण्यात विशाल अयशस्वी झालेले आहेत आणि हा चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे. 3 चेंडू झालेले आहेत. चौकार वाईड आणि निर्धाव. त्याच्यानंतर पुढचा चेंडू अमोल यांचा फुल टॉस चेंडू आणि खूपच उत्तुंग फटका डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार. विशाल सुद्धा आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत आणि विशाल यांनी पहिल्या 2 चेंडूंवरती चौकार आणि आता हा चौथ्या चेंडूवरती षटकार टोलवलेला आहे. खूपच उत्तुंग फटका मारलेला आहे विशाल यांनी. अमोल यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि हा निर्धाव. धावसंख्या झालेली आहे 50. 2 गडी बाद 50. तिसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू. यानंतर होणारा सामना दापोडी सी विरुद्ध सोलापूर बी. अमोल यांचा पुढचा चेंडू पुन्हा एक फुल टॉस आणि पुन्हा एक षटकार. विशाल वैयक्तिक 23 धावांवरती खेळत आहेत. अतिशय आक्रमक पवित्रा घेतलेला आहे विशाल यांनी आणि धावसंख्या झालेली आहे 3 षटकाखेरीस 56. 2 गडी बाद 56. ओके यानंतर शेवटचं षटक घेऊन येत आहेत इचलकरंजी ए तर्फे योगेश. अखेरचं षटक घेऊन येत आहे योगेश. पुन्हा एक हाफ ट्रॅकर चेंडू आणि उत्तुंग फटका आणि सलीम यांच्या बॅटमधून आता षटकार. पहिला विशाल यांनी आक्रमक फलंदाजी केली. आता सलीम यांनी आपल्यावरती वेळ आल्यानंतर त्यांनी सुद्धा ही आक्रमक फलंदाजीची सुरुवात केलेली आहे. पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचलेला आहे.
10 ते 15 मिनिटांमध्ये समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जेवणाची सोय होणार आहे. सर्व खेळाडूंनी याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटांनंतर. दरम्यान योगेशांचा पुढचा चेंडू सलीम यांच्यासाठी आणि ऑफसाईडच्या खूप बाहेर. पंचांचा वाईडचा इशारा. धावसंख्या झालेली आहे 63. पहिल्या सामन्यामध्ये मुलुंड ए संघाने 72 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये दापोडी ए संघाने 62 धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यामध्ये बोरोली सी संघाने 37 धावा केल्या होत्या. चौथा सामना सुरू आहे. 5 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि कमी गतीचा हा चेंडू सलीम यांना थोडासा समजलेला नाही आहे आणि अवंतर लेगबाईची एक धाव घेण्यात ते यशस्वी झालेले आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. कोंढवा ए संघाची धावसंख्या 2 गडी बाद 64 झालेली आहे. पाहूया 72 धावांच्या पुढे जातो का कोंढवा एचा संघ. 72 धावांच्या पुढे जाते का पाहूया. स्ट्राईकला आलेले आहेत विशाल. सामना करतील योगेशांचा आणि पुन्हा एक ऑफस्टमच्या बाहेर चेंडू खूपच बाहेर. पंचांचा वाईडचा इशारा. आणखी एक अवांतर धाव. 65 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद. यानंतर होणारा सामना दापोडी सी विरुद्ध सोलापूर बी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की पुन्हा एकदा विशाल यांचा उत्तुंग फटका. विशाल खूपच उंच आणि खूपच दूर असे षटकार खेचत आहेत आणि धावसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 71. 2 गडी बाद. एसएन बॉईज बॉल लवकरात लवकर आतमध्ये टाकायचा आहे. सीमा रेषेवरती थांबायचं आहे. पण एसएन बॉईजचे जे कोण खेळाडू असतील यानंतर होणारा सामना दापोडी सी विरुद्ध सोलापूर बी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. दापोडी सी आणि सोलापूर बी दरम्यान योगेशचा पुढचा चेंडू. फटका फसलेला आहे आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. इचलकरंजी संघाने खूपच खराब असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि या ठिकाणी विशाल दुसरी धाव घेताना धावचीत झालेले आहेत. वैयक्तिक 30 धावांवरती विशाल बाद झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 72. 3 गडी बाद. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि मुलुंड ए संघाच्या धावसंख्येबरोबर कोंढवा ए संघाने बरोबरी केलेली आहे. त्याच्या पुढे जाते का पाहूया. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज आलेले आहेत आर्यन. विशाल वैयक्तिक 30 धावांवरती बाद झालेले आहेत. थोडं लवकर जायचं फलंदाज. यानंतर योगेशांचा सामना करतील आर्यन. योगेशांचा 5वा चेंडू. सामना करेल आर्यन. एक लो फुल टॉस आणि आर्यन यांनी उत्तुंग फटका मारलेला आहे. पंचांचा निर्णय काय आहे ते आपण पाहूया. थोडस चौकार दिलेला आहे पंचांनी. जवळजवळ आर्यन यांनी जो फटका मारला होता सीमारेषेपर्यंत गेला होता, परंतु थोडासा अलीकडे तो पडलेला आहे. त्यामुळे पंचांनी त्याला चौकार घोषित केलेला आहे. सो धावसंख्या झालेली आहे 76. आतापर्यंतची सर्वात उच्चांक धावसंख्या. अखेरचा चेंडू कोंढवा संघाचा. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने मारलेला हा चेंडू. 1 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. पळ्या दुसरी धाव घेतात का. दुसरी धाव घेण्यात यश आलेलं नाही. 1 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 3 गडी बाद 77.
मर्यादित 4 षटकांमध्ये कोंडवा ए संघाने 77 धावांपर्यंत मजल मारलेली आहे. पंचांकडे नवीन आणि लवकरात लवकर कोंडवा ए संघाला विनंती आहे की त्यांनी दापोडी सी आणि सोलापूर बी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करून घ्यायचे. लवकरात लवकर दापोडी सी संघाचे कर्णधार आलेले आहेत. सोलापूर बी संघाचे कर्णधार आवाज येत असेल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. आपल्या 4 षटकांमध्ये कोंडवा ए संघाने 77 धावांपर्यंत मजल मारलेली आहे आणि लवकरात लवकर त्यांनी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. इचलकरंजी ए संघाला विनंती आहे की त्यांनी आपले सलामीचे फलंदाज सज्ज ठेवायचे आहेत. दापोडी सी आणि सोलापूर बी या संघाची नाणेफेक दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. नाणेफेक करून घ्यायचं आहे. काय नाव सांग आशिष आणि कुणाल आशिष आणि कुणाल यांनी माईकशी संपर्क साधाय. बोरोलीचे आशिष आणि कुणाल. यानंतर दापोडी सी आणि सोलापूर बी या संघाची नाणेफेक होत आहे. लवकरात लवकर नवीन चेंडू टाकायचा आहे. हे बुडाई आतमध्ये फेक. यानंतर दापोडी सी विरुद्ध सोलापूर बी संघाची नाणेफेक होत आहे. पाहूया काय होतं. 12 प्लेयर ना त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोंडवा ए संघ इचलकरंजी ए संघ आपले प्रथम फलंदाज जे असतील त्यांना पाठवायचं आहे. दापोडी सी संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि फलंदाजी करणार आहेत ते पहिलाच माहीत होतं. कॅप्टन ओपनिंगला जाणार, बॅटिंगला कॅप्टन, बॉलिंगला पण ओपनिंगला जाणार. एकतर सदानंद आहे आणि याचं नाव काय विशाल आणि सदानंद. इचलकरंजी हे संघाचे सलामीचे फलंदाज लवकरात लवकर यायचं आहे आणि कोंडवा हे संघाने क्षेत्ररक्षण सज्ज ठेवलेलं आहे. सदानंद थोडंसं लवकर जायचं आहे. आपल्याकडं वेळ थोडासा कमी आहे. आपल्याला 18 सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसात. कोंडवा ए संघाकडून गोलंदाजीसाठी येत आहेत अक्षय, बरोबर ना? स्ट्राईकला येतील विशाल. एवढं थंड नको मला. पहिले षटक घेऊन येत आहेत अक्षय. पॉवर प्लेचं षटक. सामना करतील विशाल. नॉन स्ट्राईकला असतील सदानंद. 78 धावांचं लक्ष असणार आहे इचलकरंजी हे संघासमोर आणि तेवढीच आक्रमक फलंदाजी करायला लागणार आहे इचलकरंजी संघाला. अक्षय यांचा पहिला बॉल. हाफ ट्रॅकर पूल केलेला आहे. पळ झेल होतो का? नाही. एक टप्पा आणि चेंडू सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती विशाल यांनी सुद्धा चांगली सुरुवात केलेल्या पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलेला आहे. अक्षय यांचा अतिशय खराब चेंडू. खूपच हाफ ट्रॅकर होता. गती सुद्धा खूप कमी होती आणि विशाल यांनी कोणतीही चूक केलेली नाही. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलेला आहे आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आम्ही 78 धावांचा पाठलाग करणार आहोत.
अक्षयांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू काव करण्याच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे. एक धाव घेण्यात विशाल यशस्वी झालेले आहेत आणि आता मात्र स्ट्राईकला गेलेले आहेत सदानंद. सदानंद द बिग हिटर. सदानंद यांच्या रडारमध्ये जर चेंडू पडला तर एसएन बॉयज तुम्ही तयार राहायचं आहे. दरम्यान अक्षय यांचा पुढचा चेंडू सदानंद यांच्यासाठी कव्हरच्या दिशेने मारलेला हा चेंडू आणि एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत सदानंद. धावसंख्येमध्ये बदल होत आहे. धावसंख्या झालेली आहे 6 धावा. 3 चेंडू नंतर 6 धावा. 78 म्हणजे जवळपास प्रत्येक षटकात 20 धावा घ्यायच्या आहेत इचलकरंजी या संघाला. पुढचा चेंडू अक्षय यांचा पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारण्यात अयशस्वी झालेले विशाल आणि पहिला गडी बाद झालेला आहे. सलीम यांनी उत्कृष्ट झेल घेतलेला आहे कव्हर रिजनमध्ये आणि पहिला धक्का लागत आहे इचलकरंजी या संघाला विशाल यांच्या स्वरूपात. दरम्यान त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत इचलकरंजी संघ. थोडंसं लवकर यायचं आहे. प्रशांत रेग्युलर जिमला जाणारे प्लेयर ते सुद्धा चेंडूवरती जबरदस्त आघात करतात. परंतु आता सामन्यामध्ये काय घडतंय तर विशाल बाद झालेला आहे. विशाल यांनी पहिल्या चेंडूवरती उत्कृष्ट फटका मारला होता पण आताच्या चेंडूवरती प्रशांत तर अक्षय यांनी चौथ्या चेंडूवरती विशाल यांना आपल्या जाळ्यामध्ये अडकवलेला आहे आणि कव्हर रिजनमध्ये ते झेलबाद झालेले आहेत. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे. एक गडी बाद 6 आणि आता पाहिजे 20 चेंडूंमध्ये 72 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी इचलकरंजी या संघाला. पुढचा चेंडू अक्षय यांचा ध्येय यष्टीवरती मारलेला हा चेंडू आणि पाहूया आता काय होतंय. आणि धावचीत झालेले आहेत सदानंद. पुढच्या चेंडूवरती धावचीत झाले सदानंद. सदानंद यांना स्ट्राईक हवी होती असं मला दिसतंय म्हणून ते पळत होते. आणि यानंतर पाहूया तर त्यांची जागा घेण्यासाठी जाते आहेत इचलकरंजी संघाचे अमोल. अमोल हे सुद्धा अतिशय घातक फलंदाज आहेत परंतु जर लक्ष पाहता 78 धावा करायच्या आहेत 4 चेंडूंमध्ये. आणि या ठिकाणी मिरजवरून संदीप पाटील आणि वसईवरून संतोष पाटील यांचं आगमन झालेलं आहे. एसएन बॉयज बोरोलीतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सोलापूरचे आकाश यांचं सुद्धा स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये. ऐकला नाहीस तू ऐकला नाहीस. अखेरचा चेंडू अक्षय यांच्या षटकातील आणि खोलवर टप्प्याचा चेंडू प्रशांत यांच्यासाठी पायाला लागून एक धाव आलेली आहे. मिरजचे संदीप पाटील आणि वसईचे संतोष पटेल तथा लिजेंड प्लेअर ऑफ बोरोली संतोष पटेल दोघांचंही समालोचन कक्षामध्ये हार्दिक स्वागत. आणि दरम्यान पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. इचलकरंजी संघाला हव्या तेवढ्या धावा जमवता आलेल्या नाहीत. गडी सुद्धा 2 बाद झालेले आहेत. थोडीशी पडझड झालेली आहे आणि धावसंख्या 2 गडी बाद 7 पहिल्या षटका अखेरीस. थोडंसं इचलकरंजी या संघानं लवकर सामना सुरू करायचा आहे. लवकर फलंदाजांनी यायचं आहे. गोलंदाजांनी सुद्धा लवकर यायचं आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत सलीम. कोंडवा ए संघातर्फे दुसरं षटक घेऊन येत आहेत. सलीम आणि सलीम यांचा सामना करतील प्रशांत. पाहूया प्रशांत काय करतात. एक उत्तुंग फटका लॉंग ऑफच्या दिशेने मारला होता परंतु थोडस झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रशांत 2 धावा घेण्यात यशस्वी झाले. सलीम यांचा खोल टप्प्यावरचा चेंडू
सलीम यांचा पुढचा चेंडू सामना करेल प्रशांत. स्लोअर चेंडू फुल टॉस पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न पाहूया. सलीम झेल घेतात का आणि उत्कृष्ट झेल स्वतःच्याच गोलंदाजीवरती. तर प्रशांत बाद झालेले आहेत. झेल बाद. कॉट अँड बोल्ड. उत्तुंग फटका मारण्याच्या नादात प्रशांत. थोडासा हलक्या गतीचा हा चेंडू होता, काहीसा समजला नाही. यानंतर फलंदाजीसाठी आलेले आहेत योगेश आणि इचलकरंजीचा संघ थोडासा या सामन्यातून बाहेर पडताना दिसत आहे. 3 चांगले फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावसंख्या अवघी 9 झालेली आहे. योगेश दापोडी सी संघ. यानंतर होणारा सामना दापोडी सी विरुद्ध सोलापूर बी. दापोडी सी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. म्हणजे नक्कीच योगेशांचा सुद्धा उत्कृष्ट फटका, पण चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये जोडलेला आहे आणि सलीम यांना अजून एक यश मिळालेलं आहे योगेश यांच्या स्वरूपात. दरम्यान चौथा गडी बाद होतोय इचलकरंजी संघाचा आणि यानंतर फलंदाजीसाठी आलेले आहेत अंकुश. आणि इथं एकापाठोपाठ एक गडी बाद होत आहेत इचलकरंजी संघाचे. धावसंख्या पाहिली तर खूप मोठं असं लक्ष आहे 78 धावांचं, परंतु अजूनही एक फलंदाज इचलकरंजी संघाचा आहे अमोलकडे ती फलंदाजीची शैली आहे ज्याने तो एका हाती मॅच फिरवू शकतो. आणि समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जेवणाचं प्रयोजन झालेलं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे. सलीम यांचा पुढचा चेंडू अंकुश यांना निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरातली आहे. एक 5 मिनिटात जेवणाचं नियोजन सर्व होईल. जेवण आत्ताच आलेलं आहे. 5 मिनिटामध्ये सर्व जेवणाचं नियोजन होईल. दरम्यान सलीम यांचा पुढचा चेंडू अंकुश यांच्यासाठी बॅटची बाहेरची कडा घेऊन थर्डमॅनकडे गेलेला आहे चेंडू. कोणतीही धाव घेतलेली नाही. 5 मिनिटानंतर जेवणाचं नियोजन होईल. दुसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू असणार आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे. लास्ट बॉल आहे. दोन धावा. विकेट निर्धाव. या थोडं इथं यानंतर उठणारच आहे मी. पुढचा चेंडू अंकुश यांनी टोलवला होता पॉइंट रिजन मध्ये आणि पुन्हा एकदा धाव घेण्यास नकार दिलेला आहे अमोल यांनी. पाहूया जिंकण्यासाठी 2 षटकांमध्ये अजूनही 69 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं अपेक्षित आहे. अमोल करतील का 12 चेंडूमध्ये 12 षटकार. आणि त्यांच्या समोर गोलंदाजीचे आव्हान घेऊन येत आहेत कृष्णा पुजारी, अतिशय अनुभवी खेळाडू. कोंडवा अंतुलेनगर ए संघाकडून गोलंदाजीसाठी आलेले आहेत कृष्णा पुजारी. सामना करतील अमोल. आणि लो फुलटॉस चेंडू मिस हिट झालेला आहे अमोल यांच्याकडून. आणि आता मात्र 11 चेंडूंमध्ये 69 धावांची आवश्यकता. पाहूया काय करतात अमोल. 11 चेंडू 69 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा सामना दापोडी सी विरुद्ध सोलापूर बी. सामना संपल्या सोलापूर बी संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आणि क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. दरम्यान कृष्णा पुजारी यांचा चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर बॉल. कॅच होते का पाहूया. नाही. विशाल यांचा आटोकाट प्रयत्न होता झेल घेण्याचा, परंतु 2 धावा घेण्यात अमोल यशस्वी झालेले आहेत. पूल ए मधील पहिल्या फेरीतील अखेरचा सामना असणार आहे हा. यानंतर पूल बी च्या पहिल्या फेरीतील सामने सुरू होतील. त्यातील पहिला सामना असणार आहे
दापोडी सी विरुद्ध सोलापूर बी कृष्णा पुजारी यांचा निर्धाव चेंडू. आता मात्र अशक्य असं लक्ष दिसत आहे. 9 चेंडूंमध्ये 67 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सगळे चेंडू जरी सीमारेषा पार धाडले तरी 54 धावा होतील. पुढचा चेंडू अमोल यांचा घनघाती प्रहार. एक टप्प्यावरती अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धाव पण घेतलेली नाही अमोल यांनी. पाहूया फक्त एक चौकार ठोकण्यात इचलकरंजी संघ यशस्वी झालेला आहे. एकही षटकार मारू शकलेला नाही इचलकरंजी संघ अजूनपर्यंत तरी. आणि अवघे 8 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्लोअर पेस मध्ये टाकलेला हा चेंडू अमोल यांना समजला नाही आणि कृष्णा पुजारी यांनी अमोल यांना बाद केलेला आहे. आता मात्र फक्त औपचारिकता राहिलेली आहे. 7 चेंडू आणि 67 धावा जिंकण्यासाठी. पुढचा फलंदाज येत आहे इचलकरंजी ए संघातर्फे. बॅट्समन कोण आहे? जर्सीवर भी दिसना. जर्सीवर भी दिसना. बसू. आणि जवळजवळ इचलकरंजी संघाच्या हातून हा सामना निसटलेला आहे. फक्त औपचारिकता राहिलेली आहे. पुन्हा एकदा हलक्या गतीचा हा चेंडू. विशाल यांचा पुन्हा एकदा अतिशय सुंदर प्रयत्न परंतु झेल सुटलेला आहे. एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत आणि दुसरी धाव घेण्यात सुद्धा यशस्वी झालेले आहेत फलंदाज बसू. धावसंख्येमध्ये बदल झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 3 षटकाखेरीस 5 गडी बाद 13 आणि जिंकण्यासाठी अजूनही 65 धावांची आवश्यकता 6 चेंडूंमध्ये. यानंतर होणारा सामना सोलापूर बी विरुद्ध दापोडी सी. सोलापूर बी विरुद्ध दापोडी सी. दापोडी सी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. गोलंदाजीसाठी आलेले आहेत यश. हलक्या गतीचा हा चेंडू पुन्हा एकदा कॅच होतोय का नाही आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलेला आहे. चौकार. पण आता इचलकरंजी संघाला खूप उशीर झालेला आहे. फटका चांगला मारला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने उंच मारलेला हा चेंडू पळ झेल होतो का नाही. एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्यातही अंकुश यशस्वी झालेले आहेत. फक्त 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दापोडी सी संघाने आपले प्रथम फलंदाज जे असतील त्यांना सज्ज ठेवायचा आहे आणि सोलापूर बी संघाने लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईडचा इशारा. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झालेली आहे 5 गडी बाद 20. अजूनही जिंकण्यासाठी 4 चेंडूंमध्ये 58 धावांची शक्यता आहे. अशक्य असं लक्ष दिसत आहे. पुन्हा एकदा अंकुश उत्तुंग फटका मारण्याच्या नादात परंतु चेंडू जागेवरतीच उंच उडलेला आहे आणि यष्टिरक्षकाने झेल पूर्ण केलेला आहे. यानंतर फलंदाजीसाठी आलेले आहेत योहान. यसन बॉयज बोरोली आपल्या सर्व खेळाडूंनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी
आपल्या स्टेजच्या डाव्या बाजूला जेवणाची सोय केलेली आहे, तिथं थोडं मदतीसाठी यायचं आहे. फलंदाज योहान आणि तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एन बॉयज कुठं असतील थोडंसं स्टेजच्या डाव्या बाजूला थोड्याशा सहकार्याने यायचं आहे. योहान यांनी उत्तुंग फटका मारलेला आहे. पाहूया आदित्य झेल घेतो का, आणि झेल बाद झालेले आहेत योहान पहिल्या चेंडूवरती.